कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराणा प्रताप चौकातील माजी महापौर R.K. पवार यांच्या कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर महादेवराव आडगुळे होते. शहर हद्दवाढीसाठी आतापर्यंत 6 वेळा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेत, परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार की नाही याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे महापालिकेनं हद्दवाढीसंदर्भात पाठवलेल्या प्रस्तावांवर राज्य सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा, यासाठी आता सरकारविरोधातच न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान या विषयावर 8 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता महापालिका प्रशासक तथा आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतील निर्णयानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. हद्दवाढीच्या प्रश्नावरून राजकारण्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गटाच्या 2 आमदारांनीच हद्दवाढीसंदर्भात परस्पर विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळं कितीही आंदोलनं केली तरीही कोंडी फुटणार नाही. त्यामुळंच सरकारविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याने एक धोरण ठरवणं आवश्यक आहे. या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत शून्य नियोजन ह्या सरकारकडे आहे. त्यामुळं आमचं हाल होत आहे. यासाठी आता एकमेव पर्याय, या देशाची न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे. त्यामुळं आम्ही न्यायालयातच दाद मागू शकतोय की या सरकारला डायरेक्शन पिटिशन दाखल करून या सरकारला 2 महिन्याच्या आत 3 महिन्याच्या आत काही ना काहीतरी निर्णय घ्यावा, असा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत. बाबा इंदुलकर यांनीही शहराच्या हद्दवाढीचं हे भिजत घोंगडं कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं. माजी महापौर R.K. पवार यांनी शहराच्या हद्दवाढीसाठी आता स्वस्थ बसून चालणार नसल्याचं सांगितलं. सोमवारी 4 वाजता येणार, त्याला कुठल्या पद्धतीचं निवेदन देणार नाही, आम्ही तुम्हाला विचारायला येणार. त्या पद्धतीने त्यांनी निरोप दिला की सोमवारी न येता मंगळवारी घ्या आणि आपण बसूया, अतिरिक्त आयुक्तांच्याबरोबर चर्चा करूया म्हणून त्यांनी आम्हाला कळवलं होतं. पण आम्ही त्याला नाकारलं आणि सांगितलं तुम्हीच पाहिजे. काही प्रश्न आमची जे कोल्हापूरच्या विकासाचे हद्दवाढीचे आहेत ते आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे. त्याकरता मंगळवारी आम्हाला सायंकाळी 4 वाजता वेळ दिलेला आहे. कृपया सर्व हद्दवाढ कृती समितीचे मी निमंत्रक म्हणून सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. तो प्रश्न मार्गी लावण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही इथून पुढचे आंदोलन कसे करावे, काय करावे ही त्या दिवशी आम्ही ठरवणार आहोत. या बैठकीला बाबा पार्टे, अशोक भंडारी, सुनील देसाई, रियाज कागदी, शशिकांत बिडकर, चंद्रकांत सूर्यवंशी, किशोर घाटगे, सुनील देसाई, गणेश जाधव, सादिक आत्तार, रवींद्र कांबळे यांच्यासह हद्दवाढ कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.